आणि आपल्यामध्ये ताकद आहे, आपल्यामध्ये ताकद आहे. पाकिस्ताननं इतका त्रास पहिलेही दिला होता, पण तेव्हा ताकद नव्हती का? होती, पण जिद्द दाखवणारं नेतृत्व नव्हतं. आज आमच्या नेतृत्वानं जिद्द दाखवली. जिथं दहशतवादी आहे तिथंच उडवलं, बाकीच्याला धक्काही लागला. कसं काय शक्य झालं? हताश नाही झाले. पहिले हताश होत होते, हम क्या करेंगे, संबंध बिगड जाएंगे. जसं काय यायले लेकाले खाले तिथूनच येत होतं. विठ्ठला, आपल्याला देश आवडावा, देश आवडावा. आणि फक्त आता ते हल्ला केला आणि एवढ्या आतंकवाद्याचे तळ उद्ध्वस्त केले म्हणून सिंदूरचं स्टेटस ठेवून नाही जमणार बरं. या देशाच्या रक्षणाकरता, या देशाच्या विकासाकरता आपण सहकार्य नाही करू शकलो तर काही फरक पडत नाही. आपल्यामुळं त्याच्यामध्ये अडसर निर्माण नाही झाला पाहिजे इतकी काळजी घ्या. आणि हेच आपण करत नाही. मी काल परवा ते ABP माझावर एक व्हिडिओ पाहिला. ते एक पोरग जे होतं ना, त्यानं ते बेस्टची बस थांबवली आणि बस थांबवून त्याच्यावर लेस बांधून राहिला. ते पाहिला ना तुम्ही? काय केलं पाहिजे यायले? ते दहशतवाद्यापाशी जे मिसाईल टाकले ना, त्याच्या संग यायला सोडलं पाहिजे. म्हणजे देशाचं रक्षण करण्याकरता काय सहन करावं लागते हे तेव्हा त्याच्या लक्षात येईल. देव आवडावा, देश आवडावा, देहही आवडावा. त्या दिवशी सकाळी उठलं की चांगलं वाटलं, सगळ्याला चांगलं वाटलं. आणि यानं एक गोष्ट सिद्ध झाली, जे लोक दुसऱ्याच्या नावानं उड्या मारत होते ना, तेही लोक कधीच म्हटलं नाही पाकिस्तान मुर्दाबाद, पण आज त्याच्याही तोंडातून ऐकलं भारत जिंदाबाद आणि पाकिस्तान मुर्दाबाद. याले ताकद म्हणते. आज सगळे लोक म्हणतात नाही आम्ही लष्कराच्या सोबत आहोत, आम्ही लष्कराच्या सोबत आहोत. हताश नाही झाले, आखलं. आणि याच्याकरता तुकोबारायांनी शब्द वापरलेले आहे, निश्चयाचे बळ. तुमचा निश्चय दृढ असला पाहिजे. आपल्यामध्ये काय ताकद आहे तुम्हाला लक्षात येत नाही. नर करणी करे तो नरका नारायण हो, ही ताकद आहे. हताश होऊ नका. आमच्याच्यानं काय होते, मरण. आम्ही पहिलेच आमच्याच्यानं कुठे शक्य आहे. मला बरेच जण भेटतात, त्याला म्हणून महाराज अरे जरा कीर्तनाला येत जा, नामस्मरण करत जा. नाही का आमच्याचं भाग्यातच नाही. तो भाग्यात काय कोंबड्या जाय काय तो भाग्यात? मला तर महाराज खरंच वाईट वाटते हो. काही लोकांचे केसही पिकले, तेही पिकले, गयाले आले, पण कोंबडी पक पक पकाकच चालू आहे. आमचे अमृत महाराज जोशी मस्त म्हणे त्या दिवशी पिंपळनेरच्या कीर्तनात. आणि हे दुर्दैव आहे ना. मला एका मोठ्या माणसाचं हे होतं, मोठा व्यक्ती होता, पण त्याचा बाप चांगला नव्हता. आणि ते मेला विहिरीत पडून, दारू पिला गलणला विहिरीत. मला म्हणे तुम्ही तेरवीचं कीर्तन करा. मी नाही करत बा. मी काऊन? अरे मी ते दारू पिऊन विहिरीत पडला, मी त्याच्यासाठी काय कीर्तन करू? आमच्या शब्दाला काही व्हॅल्यू आहे का नाही? मी कीर्तन नाही करत. नाही म्हणे महाराज असं थोडी असते, आपले संबंध. अरे पण संबंध काही असले पण ते दारू पिऊन गलणलं ना, ते दारू पिऊन विहिरीत पडल्यावर मी काय म्हणू का याच्यासारखा पुण्यवान माणूस नाही का ज्याच्या तेरवीच्या कीर्तनाले विशाल महाराज बडे उभा आहे असं. मी तुम्हाला हे हसण्यासाठी नाही सांगत बरं. मी हे असंच कीर्तन करत राहिलो ना तर काही मोठी गोष्ट नाही, याला काही अभ्यास नाही करावा लागत. हे उदाहरण आता थोडंसं एकदम अवघड होऊ नये याच्याकरता आहे. हताश होऊ नका. मुद्दा हा आहे, जे हरू देत नाही ते हरिनाम. दुसरा शब्द री. री म्हणजे रिपू, जे शत्रूच निर्माण होऊ देत नाही ते हरिनाम. कोण शत्रू आहे ज्ञानोबारायांचा आज? तेव्हा होते, आज कोण आहे? आळंदीमध्ये उत्सव चालू आहे 750व्या वर्षाचा. एकही पिढीमध्ये कोणीच राहिलं नाही. चारही भावंड जे होते ते ब्रह्मचारी म्हणून त्यांनी त्यांचं कार्य संपवलं. आज पिढीमध्ये कोणी राहिलं नाही. 750व्या वर्षाचा उत्सव साजरा होऊन राहिला, लाखो लोक प्रसाद घेऊन राहिले. कोणी केलं? कोण शत्रू आहे? ते तर मूर्ख असतात काही लोक. साधूच्या जीवनामध्ये कोणी चांगला वाईट हे भावनाच नाही ना. ही भावनाच नाही ना. मला
ते वाक्य बोलायचं नाही पण बोलून जातो आता तुम्हाला. साधूही लोकांना त्यांच्या दृष्टीनं अनुकूल असला पाहिजे. बरं झालं ते नारद या काळात दिसत नाही कोणाला. दिसत नाहीत ते बरं आहे. नाही तर त्या नारदाला लोकांना म्हटलं असतं, त्या वाल्याले तुनं कोण सांगितलं का त्याला रामराम म्हणायला लाव, त्यानं एवढे माणसं मारले होते, तू त्याचं चांगलं कसं काय केलं म्हटलं असतं. काय नेम आहे का? आम्ही कोणाला चांगलं म्हणावं आणि आम्ही कोणाला वाईट म्हणावं हे आम्हाला लोक शिकवतात. साधूच्या दृष्टीनं सम शत्रू सम मित्र, कोणी शत्रू नाही कोणी मित्र नाही. अजून एक सांगू, लोकांच्या व्यवहाराकरता तो लोकांसोबत संबंध ठेवून राहिला, नाही तर त्याला कोणाचंच घेणं देणं नाही. ज्याला देवाचंही घेणं देणं नाही तो साधू आहे, तो त्याच्या आनंदात गुंग आहे. आम्हाला काही काही लोक म्हणतात महाराज जरा शिष्ट आहे. अरे शिष्ट नाही, नशेत आहे. ही नशा कशी याची नाही आहे, ही नशा आनंदाची आहे, ही नशा भगवंताच्या नामाची आहे, ही नशा ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या गाथा आणि ज्ञानेश्वरीची आहे. ही मोजत नाही कोणाला, कोणाला मोजत नाही. काय घेणं देणं आहे हो त्याला? स्वार्थच नाही ना काही. स्वार्थ काय आहे? देवाकडून सुद्धा स्वार्थ आहे का तुकोबारायांचा? तुकोबारायांची मागणी बघा किती चांगली आहे. देव म्हणू लागला मग मी नाही केलं तर मग कोण चांगलं करेल? आता तुझं कळेल ते करी, आता तुझं कळेल ते करी, तारीशी तरी तारी मारी, तारीशी तरी तारी मारी, जवळी अथवा दूरी धरी, जवळी अथवा दूरी धरी, तारी संसारी अथवा नको, शरणालो ने नाते पणे, शरणालो ने नाते पणे, अथवा नको. सगळे लोक देवाला मागतात, तुकोबाराय काय म्हणतात? आता तुझं कळेल ते करी, तारीशी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको, मला काय घेणं नाही. ही ताकद पाहिजे बरं. आणि हे फक्त संतांमध्ये आहे, ही फक्त संतांमध्ये आहे. मी परवा एक अभंग घेणार आहोत. आमुची या भावे तुझं देवपण, आमुची या भावे तुझं देवपण, हे का विसरवणं राहिलंसी? तुकोबाराय म्हणते दे पांडुरंगा आमच्या जन, आम्ही सांगितलं पंढरीशी जा रे म्हणून गर्दी, नाही तर कोण आलं असतं कुत्र? आम्ही सांगितलं चलन वळण सेवकाच्या बळे, आमच्यामुळं आहे शेजारती काकड आरती धूप आरती. आम्ही जर नसतो तर काय स्वतः अंडरपॅन्ट बनवून घेऊन गेला असता चंद्रभागेवर? याला ताकद म्हणतात. कारण शत्रूच नाही ना कोणी, शत्रूही नाही मित्रही नाही. लोक मला म्हणतात महाराज तुमचा मित्र कोण आहे? मित्र असला तर शत्रू असते, हे द्वंद्व आहे ना. मित्र असला तर शत्रू असते, शत्रू नाही मित्र नाही कोणीच नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, हरिनाम आतमधल्या शत्रूला मारते, हे बाहेरचे शत्रू नाही. जे खळांची, हे फार महत्वाचं आहे. हे जे वाकडे लोक आहे ना त्याच्यानं सगळं वाकडं झालं. बरं काही काही काकडा करूनही वाकडेच आहेत. हे विचित्र परिस्थिती आहे. आमच्याकडं काही काही आहे विशाल महाराज तर येतही नाही. अरे पण मी नाही करत, पण मी सरळता हो. तुम्ही सगळं करता पण तुम्ही वाकडेपणा काऊन नाही जात? वाकडेपणा का नाही जात? जे खळांची, हे ज्ञानोबारायांची प्रार्थना आहे ना, याच्याकरता परमार्थ सांगितला ना, हे का जात नाही आमचं? त्याचा फायदा काहीच होत नाही. आतमधले शत्रू केला षड उर्मीचा मार, हरी तिसरं शब्द आहे ना. नामस्मरण तुमच्या अस्तित्वाचा नाश होऊ देत नाही, नाश होऊ देत नाही. आणि मला या गोष्टीचा स्वाभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कीर्तनामध्ये, जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज येत होते. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे संतांचं ऐकणारे होते. आणि त्यांनी ऐकलं, आम्ही तेने सुखी मना
विठ्ठल विठ्ठल आणि त्यांनी भगवंताचं नामस्मरण केलं. आज इतके वर्ष झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाचा नाश जो आहे ना, ते भगवंताच्या नामस्मरणानं होऊ दिला नाही. होत नाही, अस्तित्वाचा नाश होत नाही. तुम्ही किती सत्ता प्राप्त करा आणि किती संपत्ती प्राप्त करा, अस्तित्व टिकत नाही. काल आम्ही यवतमाळला गेलो होतो. फार मोठं, सगळ्यात जुनं आमच्या यवतमाळमधलं मंगल कार्यालय, ज्याला लॉन म्हणतात. त्याचे ते कोरोनामध्ये ते दोघंही वारले. आता ते पाहण्याकरता कोणीच, एवढे मोठी श्रीमंती आहे पण त्यांना कोणी पाहण्याकरता, त्यांची तेरवी, त्यांचं श्राद्ध करण्याकरता कोणी शिल्लक राहिलं नाही. एवढे मोठे सत्ताधीश होते, कोणी शिल्लक राहिलं नाही. सिकंदरची गोष्ट लक्षात घ्या. त्या सिकंदरनं जग जिंकण्याच्या हेतून तो आलेला होता आणि शेवटी पण त्याची एक चांगली आदत होती. विशेषतः भारतात आल्यानंतर तो साधू संतांच्या संगतीत राहत होता. मला त्याचं नवल वाटते, काहीतरी पुण्य असेल त्याचं. जग जिंकायचं होतं पण तो साधू संत भारतात आला की त्याला माहित होतं भारत अध्यात्माच्या दृष्टीमध्ये जगाचा राजा आहे. इकॉनॉमीच्या याच्यामध्ये आलो आपण 4थ्या क्रमांकावर. जपानला मागं टाकलं काल का परवा. 2 गोष्टी चांगल्या झाल्या. ती ज्या दिवशी ते एअर स्ट्राईकची न्यूज आली त्याच दिवशी ही न्यूज आली की भारतानं 5व्या क्रमांकावर असणारा भारत आता 4थ्या क्रमांकावर आलेला आहे. अध्यात्माच्या दृष्टीनं भारत जगाचा राजा आहे. तो सिकंदर आला आणि आल्यानंतर त्यानं खूप पैसे प्राप्त केले, ताकद उभी केली आणि शेवटी मरत असताना त्यानं त्याच्या प्रधानाला सांगितलं, एक काम कर, काय, मी जेव्हा मरेल ना तेव्हा फक्त एक काम कर, एका बाजूनं माझे पैसे ठेव आणि एका बाजूनं माझं लष्कर उभं ठेव. मला चितेवर ते असं याच्यावर शिडीवर बांधायचं नाही, मला काट्यावर बांध आणि मला ओढत ओढत घेऊन जा. ते म्हणे असं का करायचं? ते म्हणे जगाला मला सांगायचं आहे मी इतके पैसे कमावले, इतकी ताकद कमावली, पण मृत्यूच्या शय्येवर जेव्हा मी चाललो ना तेव्हा हे पैसे आणि ही ताकद मला वाचवू शकली? अस्तित्व टिकलं. नाम तुमचं अस्तित्व टिकवते. कानोपात्रेचं अस्तित्व टिकवलं. एका वेशीची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्राला देवानं मंदिरात जागा दिली ना. कोण होती कानोपात्रा? वेशीची मुलगी. त्याचा अर्थ फार चांगला आहे. सगळ्यात पहिले गेल्यानंतर तिचं दर्शन घ्या लागते. कानोपात्रा, नीट आहे का? कानोपात्रा, मग कानो पाहत राहा. विठ्ठला विठ्ठला तिची जात पाहिली नाही, तिचं कुळ पाहिलं नाही, काय पाहिलं? तिनं नाम किती घेतलं हे पाहिलं. प्रभू रामचंद्रानं महंत महामंडलेश्वर सगळे होते पण कोणालाच पाहिलं नाही, त्या शबरीला पाहिलं. कारण की ती शबरी भगवंताचं नाम घेत घेत वाट पाहत होती, म्हणून त्या शबरीच्या आश्रमात गेली. हरी ना, ना शब्दाचा अर्थ जे आपल्या अस्तित्वाचा नाश होऊ देत नाही. आणि अस्तित्व टिकणं हेच जीवन आहे. अस्तित्व टिकलं पाहिजे.